डोंबिवलीत प्रचारावेळी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने। प्रभाग क्रमांक 27 मध्ये भाजपनं पैसे वाटप केल्याचा शिवसेनेचा आरोप आहे। दशरथ भुवन इमारतीला भाजपनं प्रत्येक घरात 3000 रुपये दिले, शिवसेनेचा हा आरोप। तर पैसे वाटणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना शिवसेनेनं रंगेहात पकडलेलं आहे। निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। हे दृश्य आपण पाहतोय। डोंबिवलीमध्ये प्रचारावेळी पैसे वाटप केल्याचा शिवसेनेकडून आरोप करण्यात आलेला आहे। डोंबिवलीतली ही दृश्य आहेत। शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले। मी सांगते, खरं सांगते, जे काय ते सांगायचं ते सांगते। मी तिकडे ह्याच्यामध्ये कामाला तिथले हे पैसे माझे आणि हे सगळं माझं आहे। मी काय ते माझं नको तिकडे ठेवा। यांचं म्हणजे कोणाचं आहे ते? हे लोकांचं। या लोकांचं करते म्हणजे ह्या तिघांचं म्हणताय तुम्ही? या तिघांचे एक खोल रे तुमच्या पाकिट, तुमच्या पाकिट खोला रे, खोलून दाखवा ते पाकिट किती मोजून दाखवा। हे बघा कशा प्रकारचं वाटप चालू आहे बघा। मी सांगते, खरं सांगते, जे काय ते सांगायचं ते सांगते। मी तिकडे ह्याच्यामध्ये कामाला तिथले हे पैसे माझे आणि हे सगळं माझं आहे। मी काय ते माझं नको तिकडे ठेवा। यांचं म्हणजे कोणाचं आहे ते? हे लोकांचं। या लोकांचं करते म्हणजे ह्या तिघांचं म्हणताय तुम्ही? या तिघांचे एक खोल रे तुमच्या पाकिट, तुमच्या पाकिट खोला रे। पूर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे अंतिम टप्प्याचा प्रचार सुरू असतानाच कल डोंबिवलीमधील पूर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करण्याचा आरोप करत शिवसेना व भाजप आपसात भिडलेली पाहायला मिळत आहे। मी सध्या उभा आहे डोंबिवली पूर्व परिसरातील आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी दिसून येत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरती या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी प्रत्येकी पॅकेटमध्ये 2000 रुपये वाटल्याचा आरोप करत या ठिकाणचे जे उमेदवार आहेत नितीन पाटील यांनी त्यांना रंगेहात पकडल्याचा आरोप करत या ठिकाणी त्यांना पकडून ठेवलं होतं। मात्र या ठिकाणी त्यानंतर भाजप पदाधिकारी या ठिकाणी आले आणि जिल्हाध्यक्ष देखील या ठिकाणी आलेले आहेत। सध्या वरतीचे आहेत तणावाचं वातावरण आहे आणि नेमके हे पैसे कुठे कशासाठी आणलेले आणि हे कोणाला देण्यासाठी आणलेले याचा तपास जो आहे तर निवडणूक अधिकारी असतील किंवा संबंधित पोलीस अधिकारी असेल यांच्याकडनं तपास सुरू आहे।